चाय घे. अभिराम भाऊजी काय आहात? त्याचा फोन इलो हा नंतर घेतो ठेव. त्यांच्या सासूरवाडीतनं फोन इलो असत त्यांका पण सांगून वैत आता. सरिता गप होतीस का आता? दत्ता हो हो शांत. सरिता आधीच खूप धावाधाव झाली, त्यात परत काही सुचत नाही. त्यात आणखीन वाद नकोत कुठले. अभिराम भाऊजी चाय घेवा, थंड बाई. नको मला चहा. काय झालं रे अभिरामा? कोणाचा फोन होतो? देविकाचा फोन होता. तिनं तिथं फोन केला. तिला पण कळलं नेने काकांचं. कळला पण? या अशा बातम्या कळायच्या राहतात का? दादा बाहेर अशी बातमी पसरली आहे की नेने काकांना आपणच काहीतरी केले. झाला, मी ह्याच सांगत होते. नेनेंका हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेल्यानी, त्यांचा जीव कोणी वाचवल्यानी ह्या कोण बघणार नाही. सगळी जण वाईट तेवढा बघतात. दत्तभाऊ 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 आधी बाहेर हो. हाय बसायचं नाही. आधी टाक फिरलेला आहे माझा. दत्ता त्याच्यावर वैतागून काय उपयोग आहे का? साहेबा काय झालं रे? पांडू तुका भूक लागली हा? नाही नाही. मग काय तर सांगशील आता? त्या सुशल्या त्या बोलत होता. काय सुषमा काय म्हणत होती? विसरलंय. चल बाहेर हो. सुशल्या बोलत होता. बोलत हा दत्तभाऊ सुशल्या ना सुशल्या बोलत होता. नेने काका ना नेने काका तेंका तुम्हीच मारलास. आणि मग आळ येऊक नको ना म्हणून तुम्हीच त्यांना ना इस्पितळात घेऊन गेलास वय काय? हे तुला कोणी सांगितलं? ऐकलंय मी. त्या सुशल्या ना सगळ्या गावकऱ्यांना सांगत होता. त्या ऐकलंय मी. विसरलंय नाही, लक्षात राहिला. बरं झालं सांगितलंस. हा हा हा. ह्या काय आपल्याला जगूक देणार तर नाही. हा एक मिनिट, हिला कसं कळलं नेने काकांचं? आता कुठे आहे ती? वरच होता मगाशी, वेळ झाला येऊन. त्या नेने बरोबर याचा वाद झाला असलो तर? म्हणजे नेने काकांवर वार? सुषमा पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?